अबोली या मालिकेच्या 1 ऑक्टोबरच्या भागामध्ये अंकुश घरी येतो आणि रमा अबोली कुठे आहे यावरती आता इकडे रमा सांगते, अरे अबोली तर तुझ्याच सोबत गेली होती ना. यावरती अंकुश म्हणतो हो, पण त्यानंतर तो माणूस पुरावा घेऊन पळाला. आणि त्याच वेळेला इकडे आता अबोली त्याच्या मागे होती. मी त्याच्या मागे गेलो, अबोलीकडे मी पुरावा दिला, अबोली तिकडून निघून गेली आणि मग मी इकडे तिकडे पाहतोय, मला कुठे अबोली दिसली नाही, मलाच काही कळत नाहीये. यावरती आता मात्र रमा म्हणते, थांब आपण अबोलीला फोन करूया. क्रिश आणि अबोलीला फोन लावणार तितक्यात अबोली तिकडे येते. अबोलीला पाहिल्यावरती अंकुशच्या जीवात जीव येतो. अबोली, अगं तू कुठे होतीस? यावरती अबोली सांगते, सर मला न आता तो पुरावा तुम्ही हातामध्ये दिल्यानंतर तो माझ्याकडून कोणीतरी हिसकावून घेईल की काय असं सारखं वाटत होतं आणि त्याचमुळे मी आता तो पुरावा लपून छपून घरी घेऊन येत होते. यावरती अंकुश म्हणतो, तो पुरावा सुखरूप आहे ना? अबोली म्हणते, हो तो पुरावा सुखरूप आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र रमा म्हणते, बरं झालं, सगळं काही सुरळीत झालंय, तो पुरावा तुझ्याकडे आहे. यावरती अबोली म्हणते, हो आपल्याला तो एकदा चेक करून घ्यायला पाहिजे. असं म्हणत दोघांचं सगळ्यांचं बोलणं चालू असताना रमा तिकडे खडखडीतपणे उभी असताना नीता येते आणि टाळ्या वाजवायला लागते. आणि काय ग आई, तू बरी झालीस? यावरती रमा म्हणते, काही नाही अगं, मला पाणी हवं होतं ना, म्हणून जरा मी उठले होते. यावरती नीता म्हणते, अच्छा तुला पाणी हवंय का? आता सगळेच जण हादरतात, कारण नीताला रमाचं सत्य समजलेलं असतं. त्यामुळे सगळ्यांना धक्का बसतो. आता ही नीता नको ते काहीतरी कारस्थान करायला नको. पण नीताचं हे कारस्थान कुणाच्या समोर आलेलं नसतं. नीताने जे केलंय त्याबद्दल आता मात्र नीताला शिक्षा मिळणार असते. त्यावरती रमाला पाणी देत आता मात्र नीता म्हणते, घे, तुला पाणीच हवं होतं ना. तुम्ही सगळेजण मला म्हणता की मी नाटक करते, मी खूप ड्रामेबाज आहे, पण हे सगळं कुठून आलं ना, हे आत्ता मला समजले की तू हे सगळं नाटक करतेस ना, त्याचमुळे मी नाटक करते. म्हणजे तुम्ही सगळेजण इतके नाटकी कसे असू शकता, मला तर काही कळतच नाहीये. म्हणजे ही माझी आई या सगळ्यामध्ये नाटक करती आहे की हिला हार्ट अटॅक आलाय आणि तुम्ही सगळे या सगळ्यामध्ये तिच्यासोबत सामील होताय आणि त्यावेळेला तुम्ही सगळेजण नाटक करताय. अंकुश, तू अबोलीसोबत भांडणाचं नाटक करतोयस. मनवा, क्रिश, तुम्ही या सगळ्यामध्ये साथ देताय. तुमचं काय बोलावं मला खरंच कळतच नाहीये. असं म्हणत आता इकडे रमा सगळेच जण आता इकडे नीता बोलत असते आणि सगळ्यांना ती सांगत असते, तुमचं नाटक आता मी फोडणार आहे. अंकुश, अरे इतका मोठा इन्स्पेक्टर असून तू सुद्धा भांडणाची ॲक्टिंग करतोस? सिरियसली? म्हणजे तुला सुद्धा जरा लाज नाही वाटली की या सगळ्यामध्ये आपण नाटक करतोय, ते नाटक फुटलं तर काय होईल? आणि अबोली, तू तर निर्लज्ज बाई आहेस ना, की या सगळ्यामध्ये नाटक तुला किती थांबवावं, कुठे थांबवावं नाटक कळत पण नाहीये. तुला हे सगळं फसवण्यासाठीच मी केलं होतं. मीच त्या माणसाला फोन केला होता. मी त्या माणसाला फोन करून सांगितलं होतं की तुम्ही इकडे सगळ्यांना फसवण्यासाठी. मग त्याच माणसाने तुला फोन केला, 1 लाख रुपयाची मागणी केली, तर तू तर इतकी हरामी निघालीस की त्याच्यामधले पैसेसुद्धा तू श्रेयसकडूनच घेतलेस. हे सुद्धा पैसे श्रेयसकडून मागून आता तू त्याचाच उलटा गेम केलास. पण आता मात्र या सगळ्यामध्ये तुला अद्दल घडवणार. यावरती अबोली म्हणते, नीताताई, या गोष्टी तुम्ही तर बोलूच नका. थोड्याशा पैशांसाठी स्वतःच्याच भावाला या सगळ्यामध्ये अडकवणारी बाई, आणि ती मला सांगणार का की या सगळ्यामध्ये मी काय करायचं आणि नाही ते? एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये तुम्ही अशा अडकणार आहात ना. नीता म्हणते, अडकणार मी आहे की तू आहेस ही गोष्ट आता कळेलच. यावरती अबोली म्हणते, स्वतःच्याच घरामध्ये इथे असे कारस्थानं करणाऱ्या बाईला सणसणीत चपराक द्यायलाच पाहिजे. असं म्हणत अबोली आपला हात उगारते. नीता गडबडते. यावरती अबोली म्हणते, नाही नाही, तसं ही मारणं ही या घराची रीतच नाहीये. या घराची रीत नाही की इथल्या घरातल्या मुलीला मारायचं. ही जर का या घराची रीत असती ना, तर मात्र या घराने कधीच तुम्हाला शिक्षा सुनावली असती आणि कधीच तुमचा पर्दाफाश केला असता. पण या घरची रीत नाही आहे. म्हणून ज्या वेळेला श्रेयससुद्धा तुम्हाला मारण्यासाठी आला होता ना, तेव्हा मी तो हात धरला होता आणि मी तो हात धरला आणि तुम्हाला वाचवलं. पण आत्ता मात्र नियतीच तुम्हाला अशी सणसणीत चपराक ठेवून देणार आहे ना, की या सगळ्यामध्ये तुम्हाला दिवसा तारे दिसतील आणि परत अशी कारस्थानं करायला तुम्ही धजावणार नाही. असं म्हणत अबोली नीताला चांगलंच चपराक देते. मारण्यासाठी हात उगारते, पण हात काही उगारत नाही.
त्यावरती बाहेरून आवाज ऐकू येतो, नीता नीता. आता नीता असा आवाज ऐकू आल्यावरती नीता म्हणते, बघितलंस, आता खऱ्या अर्थाने तुझा गेम होणार आहे. म्हणजे मला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी तू जे काही प्रयत्न करत होतीस ना, त्या सगळ्यात तुझाच गेम होणार आहे. मीच तुझा या सगळ्यात गेम करणार आहे. आता का घाबरलेस? आता श्रेयस आला आहे. मी श्रेयसला सगळं काही खरं खरं सांगून टाकणार आहे की या सगळ्यामध्ये तू जे काही माझ्यासोबत केलेस ते सगळं. असं म्हटल्यावरती आता अबोली थोडीशी गडबडते, पण थोड्याच वेळासाठी. अबोली इतकी कॉन्फिडंट असते की श्रेयसला या सगळ्यामध्ये मॅन्युपुलेट करून आता अबोली बरोबर आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्यासाठी सज्ज झालेली असते. तोपर्यंत इकडे श्रेयसचा आवाज येतो. मग आता नीता धावत पळत बाहेर जाते. श्रेयस श्रेयस, बरं झालं तू आलास, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. यावरती श्रेयस म्हणतो, काय झालं? यावरती नीता सांगते, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते, ही अबोली फक्त तुझ्यासोबत नाटकच करत आहे. श्रेयस म्हणतो, कसलं नाटक? यावरती नीता सांगते, मी तुला जे सांगते ते तू नीट ऐक. या सगळ्यामध्ये मीच एक माणूस पाठवला होता आणि त्या माणसाला मी सांगितलं होतं की अबोलीला सांगा की श्रेयसचा तो पुरावा माझ्याकडे आहे आणि त्या माणसाने अबोलीला तेच सांगितलं. अबोलीला सांगितलं की तो पुरावा माझ्याकडे आहे, तू जेव्हा कधी वाटेल तेव्हा ते पैसे 1,00,000 रुपये दे आणि माझा पुरावा मला परत देऊन टाक. आणि त्याच वेळेला अबोलीने हे सगळं नाटक वठवलेलं आहे. अबोलीने तुझ्याकडून 1,50,000 रुपये घेतले आणि त्यातले 1,00,000 रुपये ती त्याला देणार होती. हे 1,00,000 रुपये त्याला देण्यासाठी तिने तुझ्याकडूनच पैसे उकळलेत आणि या सगळ्यामध्ये तू मात्र चांगलाच अडकलेला आहेस. यावरती श्रेयस म्हणतो, काय गा अबोली, हे खरं आहे का? यावरती नीता म्हणते, तिला काय विचारतोस तू? हे सगळं मला विचार. मी तुला सांगतेय ना, ही अबोली तुला वाटते तितकी साधी सोपी सरळ नाही आहे. ही अबोली खूप पोहोचलेली बाई आहे. तिने तुझ्याविरुद्ध पुरावे का गोळा केले असतील? जर का तिचं तुझ्यावरती आत्ता प्रेम आहे असं ती म्हणती आहे, ती तुला खूप आवडते, ती तुला खूप आवडते, तू तिला खूप आवडतोस, मग या सगळ्यामध्ये तिला आता तुझ्याविरुद्धचे पुरावे असण्याची किंवा शोधण्याची गरजच काय होती? तू सांग बरं. यावरती श्रेयस म्हणतो, काय ग अबोली, हे खरं आहे का? यावरती अबोली गप्पच असते. नीता म्हणते, मी सांगते ना तुला, अरे हे बघ, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. तुझ्याकडून 1,50,000 रुपये घेऊन 1,00,000 रुपये त्याला दिले आणि हे सगळं हिने कारस्थान केले. नीता बोलत असते. श्रेयस मात्र अबोलीच्या बोलण्याची वाट पाहत असतो. त्याला अबोलीच्या तोंडून जो काही प्रकार आहे तो ऐकायचा असतो. त्याला अबोलीच्या तोंडून ऐकायचं असतं की काहीही घडलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये अबोलीवरती त्याचा विश्वास असतो. त्यामुळे तो आता अबोलीला विचारत असतो, बोल अबोली, अबोली बोल, काय झालं आहे? तुझ्या तोंडून मला सगळं सत्य ऐकायचं आहे. आता मात्र या सगळ्यामध्ये अबोली काही बोलतच नसते. नीता म्हणत असते की हे बघ श्रेयस, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? तुझा अबोलीवरतीच विश्वास आहे. असं म्हणत आता मात्र इकडे ती अबोलीवरतीच आता आगपाखड करत असते आणि या अबोलीने तुला अडकवण्यासाठी हा सगळा प्लॅन केलाय असं म्हणते. मग मात्र आता श्रेयस म्हणतो, मला कुणाचं काहीही ऐकायचं नाहीये. अबोली, तुझ्या फक्त तोंडून मला ऐकायचं आहे की हे खरं आहे की खोटं आहे. अबोली म्हणते, श्रेयस राजा, तुझ्यावरती माझा विश्वास आहे, मग माझ्यावरती तुझा विश्वास नाही आहे का? तू ह्या नीताताईंचं ऐकशील का? नीताताई ह्यांना बघवत नाहीये की तुझी आणि माझी जवळीक होत आहे. नीताताई यांना बघवत नाहीये की आपण दोघं जण असे एकत्र आहोत आणि त्यामुळे त्या सगळं हे कारस्थान करतायत. मला अडकवण्यासाठी नीताताई हे सगळं करतायत. तुला कळत नाहीये का राजा? असं म्हणत राजा राजा करत राजाचा आता इकडे बेंडबाजाच वाजवून टाकलेला असतो आणि आता श्रेयस तिच्या जाळ्यात अडकतो. श्रेयस म्हणतो, माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे अबोली. तू जे काही म्हणतेस ते खरंच असणार. ही नीता पक्की खोटारडी आहे आणि ही नीता कधीही काहीही खोटं बोलू शकते. यावरती आता श्रेयस चिडतो आणि नीता, तू मला अबोलीच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. मी अबोलीच्या विरोधात भडकणार नाहीये. आणि यासाठी एक गोष्ट लक्षात ठेव, अबोली, तिने तुझ्या विरुद्ध कारस्थान रचले ना, दे तिच्या एक थोबाडीत. असं म्हणत श्रेयस आता अबोलीला थोबाडीत द्यायला सांगतो. अबोली जवळ येते आणि म्हणते, नीताताई, काय जशास तसं झालं ना? आत्तापर्यंत तुम्ही कुरघोड्या करत होतात, आत्तापर्यंत मला अडकवण्याचे प्रयत्न केले, तुमचे सगळे प्रयत्न फसलेले आहेत. असं म्हणत अबोलीने मात केलेली असते आणि आता इकडे नीताच्या थोबाडीत दिलेली असते.